नमस्कार, मी चिन्मयी सुमित. जाई काजळ आणि स्मृतिगंध प्रस्तुत प्रोवर्तन ह्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. प्रोवर्तन हे ऐकल्यानंतर थोडंसं ओळखीचं आणि थोडंसं काहीतरी आधुनिक असं नाव वाटतंय का? ते तसंच आहे. आपल्या माणसाच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट कायम असते आणि ती म्हणजे परिवर्तन. सतत काहीतरी बदलत असतं. आपणही बदलत असतो, समाजही बदलत असतो. असं म्हणतात की या विश्वाचा डोलारा स्त्री आणि पुरुष या दोघांनीही आपल्या समर्थ हातांनी तोलून धरलाय. यांच्यापैकी एक जरी डगमगला तरी हा कोसळू शकतो डोलारा पूर्ण. आणि म्हणूनच काही पुरुष जसे समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत आहेत, तशाच काही स्त्रियासुद्धा आपली ही जबाबदारी सक्षमपणे, समर्थपणे पार पाडतायत. याच्यातली काही जी क्षेत्र आहेत ती आपल्याला माहितीची आहेत, परिचित आहेत. पण काही क्षेत्र ही आपल्याला अपरिचित अशी आहेत. तर अशाच ह्या अनोख्या क्षेत्रांमधल्या स्त्रियांच्या मुलाखती आपण ह्या कार्यक्रमात बघणार आहोत, ऐकणार आहोत, अनुभवणार आहोत. आमच्या ह्या कार्यक्रमाचं हे पहिलं सत्र, हा पहिला भाग आणि आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की न्यायवैद्यकशास्त्र अशा फारशा परिचित नसलेल्या एका अद्भुत क्षेत्रातल्या एका अधिकारी व्यक्तीची, एका महान स्त्रीची म्हणजेच डॉक्टर वसुधा आपटे ह्यांची मुलाखत आज आम्ही सर्वप्रथम घेणार आहोत. वसुधाताई, तुमचं ह्या कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. न्यायवैद्यकशास्त्र हे आम्हाला फार परिचित नाही. हो बरं, परत त्यात मराठीत सांगितलं की तर ते अगदीच अपरिचित वाटतं. हो पण फॉरेन्सिक मेडिसिन असं म्हटल्यानंतर थोडासा प्रकाश पडतो. तर हे असं क्षेत्र हे नेमकं आहे तरी काय? न्यायदानासाठी आवश्यक असलेलं आणि उपयुक्त असलेलं वैद्यकीय शास्त्र म्हणजे न्याय वैद्यक शास्त्र. आता गुन्ह्यांचा शोध आम्ही लावतो. एखाद्या व्यक्तीची पोस्टमॉर्टेम चिकित्सक नजरेने आम्ही सबंध शरीराची अंतर्बाह्य तपासणी करतो आणि त्यातनं आम्हाला अनेक गोष्टींची उत्तरं मिळतात की मृत्यू कसा झाला, केव्हा झाला, कुठे झाला, कोणामुळे झाला हेही कळतं. आणि त्यामुळे आमचं हे शास्त्र असं आहे की जिथे आम्ही मृत व्यक्तींचीही सेवा करतो. इतर डॉक्टरांचं काम व्यक्तीचा मृत्यू झाला की संपतं, पण आमचं हे कार्यक्षेत्र असं आहे की जिथे मानवतेची सेवा मानवाच्या मृत्यूनंतरही केली जाते आणि मृत व्यक्तीला न्याय मिळवून दिला जातो. तर त्यामुळे कोर्टामध्ये आम्हाला वारंवार जाऊन साक्ष द्यायला लागतात अनेक कारणांसाठी आणि त्यामुळे हे न्याय वैद्यक शास्त्र. ही माहिती झाली न्यायवैद्यकशास्त्राबद्दल. तुमचं जे बालपण आहे, तुमचा जो एक समृद्ध असा वारसा तुम्हाला लाभलेला आहे. हो तुम्ही न्यायमूर्ती रानडे आणि रमाबाईंच्या पणती आहात. हो तर आम्हाला थोडंसं तुमच्या बालपणाविषयी सांगाल? हो लहानपणी आईवडिलांनी मला प्रत्येक बाबतीत एनकरेज केलं. तर त्यामुळे वक्तृत्वाची स्पर्धा असली तर तिथे आईवडील म्हणायचे, आधी तू भाषण लिही, मग मी त्याच्यात सुधारणा करून देईन. माझे वडील उत्तम वक्ते होते. त्यांच्या अनेक ठिकाणी व्याख्यानं मी ऐकलेली आहेत लहानपणी. तर त्यामुळे ते संस्कार चांगले झाले की प्रत्येक बाबतीत तुम्ही भाग घ्या. गायनाच्या बाबतीत असू दे, की माझी आई चांगली गाणारी होती, तर तिने संस्कार चांगले केले आणि त्यामुळे असा फायदा झाला की मी शाळेत असताना आय वॉज अ गुड रनर. तर त्यामुळे मी शालेय ज्या स्पर्धा त्याच्यामध्येही भाग घेत होते. नंतर मेडिकल कॉलेजमध्ये आल्यानंतर मी ॲथलेटिक चॅम्पियन झाले MBBSला असताना आणि मला मोठा 11 इंचाचा कप मिळाला तेव्हा, वा, सिल्वर प्लेटेड असा. तर असे अनुभव चांगले येत गेले प्रत्येक बाबतीत, म्हणजे काव्य करण्यात किंवा गाण्यामध्ये सगळ्या बाबतीत आईवडिलांनी एनकरेज केलं. न्यायमूर्ती रानडे आणि रमाबाई यांच्या नुसत्या आम्ही जेव्हा गोष्टी वाचल्या, त्यांनी जी हो काही हो हो अमिट छाप आपल्या मनावरती सगळ्यांवरती अगदी, अगदी. पाडलेली म्हणजे आहे. मला नेहमी तेच वाटतं की निवृत्तीनंतर जे ते राहिले असते न्यायमूर्ती, हो, तर त्यांनी अनेक समाज सुधारणा तेव्हा घडवले असतात. म्हणजे त्यांनी स्त्री पुरुष समानता आणण्याचा प्रयत्न केला आणि अगदीच. बायकांचं जे पूर्वी केशवपन होत होतं ती प्रथा त्यांनी बंद केली. आणि पहिला जो विधवा विवाह पुण्यामध्ये झाला ते न्यायमूर्ती रानडेंच्या पुढाकारामुळे झाला.
आणि ते स्वतः हो. उपस्थित होते. रमाबाईंचं सुद्धा इतकं मोठं काम आहे अगदी, आणि अगदी. न्यायमूर्ती रानड्यांच्यामुळे हुजूर बागेसारखी स्त्री शिक्षणासाठीची एक संस्था. संस्था स्थापन झाली. आणि तर ह्या गोष्टी ऐकत ऐकत तुमचं बालपण गेलं असणार आणि अगदी, तुमचं तर अगदी. नातंच तर अगदीच होतं नातं आणि त्यामुळे आमच्यावर संस्कार चांगले झाले, की स्त्री पुरुष समानता आली पाहिजे हे न्यायमूर्तींच्या वागण्यात होतं नेहमी. ते पत्नीला अतिशय आदराने तिच्याशी बोलायचे. तर ते सगळ्यांनी आदर ठेवला आणि तसं वागणं केलं तर नक्की फायदा होईल. बरोबर. ह्याबद्दल बोलताना मला एकदम असं जाणवलं की तुमचे आजोबा हे डॉक्टर होते. माझ्या आईचे वडील, आईचे वडील आईचे आणि वडील, तुमचे मामा, मावशी सगळे हो डॉक्टर, आणि तुमचे पणजोबा न्यायमूर्ती. त्याच्यामुळे न्यायमूर्ती. तिकडचं न्यायदान आणि इकडचं वैद्यकशास्त्र हो, हो. अशा दोन्हींचा समन्वय संयोग होऊन तुमच्यामध्ये अगदी, अगदी. तुम्ही हे क्षेत्र हो, निवडलं हो, असावं. हो. तुम्ही नेमक्या कशामुळे न्याय वैद्यकशास्त्र ह्या क्षेत्राकडे आकर्षित झाला? मला काहीतरी वेगळं करायची इच्छा होती. जेव्हा मी फायनल MBBS पास झाले आणि त्याच्या इंटर्नशिप करत असताना सगळ्या महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय त्यांच्यातर्फे एक परीक्षा झाली होती. तो विषय होता ऑप्थॅल्मॉलॉजी, हां. नेत्रविज्ञान. त्याच्यामध्ये मी पहिली आले होते. हो. तर त्यामुळे सगळ्यांना वाटलं मी नेत्रविशारद होईन. पण मला काहीतरी वेगळं करायची इच्छा होती. त्या काळी असं होतं की एखादी स्त्री डॉक्टर झाली की ती गायनेकॉलॉजिस्ट होईल नाही तर बालरोगतज्ञ होईल. तर तसं मला करायचं नव्हतं. आणि म्हणून समन्वय साधणारं हे असं शास्त्र आहे की न्यायशास्त्र आणि वैद्यकशास्त्र. त्यामुळे मी हे निवडायचं ठरवलं. पण त्यावेळेला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अशी शाखा उपलब्ध होती? नव्हती. हां. जेव्हा मुंबई विद्यापीठामध्ये सुरू झाली तेव्हा पहिली एक्झामिनर मी होते. वाह! म्हणजे असा फायदा होत गेला त्या वैद्यकीय आणि अनेक ठिकाणी मला भाषणांसाठी बोलावलं गेलं एक्झामिनर म्हणून. कधी-कधी मेडिकल काउन्सिलतर्फे इन्स्पेक्टर हं. आणि अशा रीतीने अनेक ठिकाणी जाऊन कार्य केलं आणि त्याचा फायदा मला नेहमी होत गेला. खूप ठिकाणचं मेडिकल कॉलेजेस बघायला मिळाली आणि तिथे काय-काय सुधारणा करता येतील हेही मी कधी-कधी त्या लोकांना सांगितलं. MBBS तुमचं लग्नापूर्वी झालं हो, हो. आणि मग बाकीचं जे शिक्षण होतं, हो, ते तुमचं लग्नानंतर झालं. हो. तर त्यावेळेला काय पद्धतीचं वातावरण तुमच्या सासरी होतं? नाही आम्ही म्हणजे माझं सासर पुण्याला होतं आणि आम्ही राहत होतो मुंबईत. हं. त्यामुळे आमचं वेगळंच कुटुंब होतं आणि नशिबाने असं गोष्ट झाली, की आई-वडील तळमजल्यावर राहत होते. तिथेच पहिल्या मजल्यावर आम्हाला भाड्याने फ्लॅट मिळाला. वाह! तर त्या फ्लॅटमध्ये आम्ही 33 वर्ष राहिलो आणि त्यामुळे माझ्या मुलांची संपूर्ण जबाबदारी माझ्या आई-वडिलांनी घेतली होती. म्हणजे माझा धाकटा मुलगा फक्त 1.5 महिन्याचा होता. तेव्हा मी पुन्हा कामावर जायला लागले. तेव्हाचे मॅटर्निटी लिव्हचे नियम वेगळे होते. बरोबर. 1.5 महिना आधी, 1.5 महिना नंतर. मला नेहमी असं होतं की मुलाखतीमध्ये आम्हाला सुद्धा हा प्रश्न विचारला जातो की घर, संसार आणि बाहेरचं काम तुम्ही कसं सांभाळलत? आणि मला नेहमी असं वाटतं की पुरुषांना कधीच हा प्रश्न विचारत नाहीत कोणी, पण बायकांना अगदी हो, नेहमी हा प्रश्न आवर्जून विचारला जातो. सचोटीने काम करणारी जी आई असते, ती सुद्धा नकळत एक संस्कार मुलांना देत असते की आपण हो, हाती घेतलेलं हो, काम हो, हे चांगल्या पद्धतीने करणं हो, किंवा आपण बाईंनी सुद्धा एखादं पॅशन आपल्या आयुष्यात हो. राखणं आणि त्याच्यासाठी आपलं सर्वस्व देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे अगदी, जितकं ती अगदी. मुलांना घडवते किंवा आपला घर संसार सांभाळते. हो. मध्ये माझं एका ठिकाणी महिला दिनाच्या वेळेला भाषण झालं, तर तिथे अनेक पुरुष होते. तर मी म्हटलं, "फक्त भगिनींना मी शुभेच्छा देत नाही, तर त्याच्याहून अधिक शुभेच्छा मी सगळ्या बंधूंना देते बरोबर. आणि उद्या महिला दिन आहे, तर सगळ्या बंधूंनी काहीतरी करून आपल्या बायकोला खायला घालावं." न्यायवैद्यक शास्त्राबद्दल आम्हाला जी माहिती असते ती फारच फिल्मी असते, हो, की कुठल्या कुठल्या चित्रपटांमध्ये किंवा सिरियल्समध्ये हल्ली तर टेलिव्हिजनचा तर असा अभ्यास आहे आता, की ज्या क्राईम थ्रिलर्स असतात किंवा हो, ह्या ज्या गोष्टी असतात त्या लोकांना जास्त प्रभावित करतात किंवा आकर्षित करतात आणि लोक त्या बघत असतात वारंवार. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा असे कोणीतरी ऑफिसर्स दाखवतात किंवा ह्या क्षेत्रातल्या निष्णात व्यक्ती दाखवतात, तेव्हा त्या शक्यतो पुरुषच असतात. हो. आम्हाला कधीही फॉरेन्सिक ऑफिसर ही स्त्री बघण्याची सवयच नाही. बरोबर आहे. तर अशा वातावरणामध्ये 1970 साली तुम्ही हे क्षेत्र निवडलंत. तर सुरुवातीला ह्या क्षेत्रामध्ये
तुम्हाला काही वेगळ्या स्पर्धेचा किंवा असूयेचा कधी सामना करावा लागला? नाही, नाही. कधी नाही लागला. कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये असं नाहीये. हं. म्हणजे मी जेव्हा ह्या कार्यक्षेत्रात प्रविष्ट झाले, तर तेव्हा मला अनुभव नेहमीच चांगला येत गेला. म्हणजे कधीच वाईट अनुभव आला नाही. पण लोकांना आश्चर्य वाटायचं तेव्हा. आणि करिअरमध्ये असे काही-काही दिवस आले, की तेव्हा भरपूर काम करायला लागले एका दिवसात. तुम्ही फार आग्रही आहात एका शब्दप्रयोगाबद्दल. तुम्ही शवचिकित्सा असा हो, शब्द वापरता, विच्छेदन हा न वापरता. हो, डिसेक्शन हा शब्द न वापरता तुम्ही चिकित्सा असा हो. तुम्ही शब्द वापरता. तर तुम्ही काय सांगाल ह्याच्या बाबतीत नेमका याच्या काय? बाबतीत मी मुद्दाम असं सांगते, की शवचिकित्सा हा शब्द बरोबर आहे. हां, आम्ही अतिशय चिकित्सक नजरेने सबंध मृतदेहाची तपासणी करतो आणि त्यामध्ये एक्सटर्नल एक्झामिनेशन म्हणजे मला लहानपणच्या एक आमच्या जवळच्या आजी अभंग म्हणायचा तो आठवतो, हां. की "आत्माराम वास मधी केला, दशद्वारी बंगला बांधियला." दशद्वारी. मानवी देहाची दशद्वारी बंगला अशी त्यांनी वर्णन केलं होतं. तर ते सगळं आम्ही एक्सटर्नल एक्झामिनेशन करतो, इंटरनल करतो आणि त्यानंतरच आम्ही आमचं कन्क्लुजन काढतो. आणि ते अतिशय काळजीपूर्वक लिहायला लागतात कारण नंतर कोर्टात जाऊन आम्हाला साक्ष द्यायला लागते. तर ती साक्ष देताना कधी-कधी काय होतं, की एक 8-9 वर्षानंतर केस उभी राहते. हं. आणि तेव्हा लिहिलेलं जे आहे त्याच्याच आधारावर आम्ही ते साक्ष देतो. त्यामुळे बरं. अतिशय काळजीपूर्वक आम्ही ती आमची साक्ष लिहिलेली असते. ह्या साक्षीच्या बद्दल तुम्ही आता बोलताय तेव्हा मला एकदम एक गोष्ट जाणवली, की तुम्ही एल-एल-बी सुद्धा केलत. हो. तुम्हाला ही आवश्यकता का वाटली? एक तर मी म्हणते माझ्या रक्तातच आलं होतं. हां. कारण न्यायमूर्ती रानडे माझे पणजोबा, माझे आजोबा जे होते वडिलांचे वडील, तर त्यांनी उत्तम प्रकारे वकिली केली. ते काही दिवस इंग्लंडला गेले होते काही हं. केसेस चालवायला आणि त्यांना हिंदू लॉचं प्राइज मिळालं होतं. बरं. माझे वडीलही तितकेच चांगले हुशार होते आणि त्यांनी म्हणजे लॉ कॉलेजमध्ये शिकवण्याचं काम केलं आणि ते प्रॅक्टिसही करत होते. त्यामुळे मी म्हणते माझ्या रक्तातूनच कदाचित एल-एल-बी करण्याचं मला आलं आणि मी ते केलं. आणि त्याचा फायदा मला असा झाला, की आपण म्हणतो ना थर्ड डायमेन्शन, हं, हं. तसं माझ्या शास्त्रात मिळत गेलं. एक अंगभूत आपल्यामध्ये सर्व स्त्रियांमध्ये एक सिक्स्थ सेन्स असतो. हो. एक इंद्रिय असतं, की असतं, ज्यांनी असतं. आपल्याला गोष्टी वेगळ्या पद्धतीने हो, हो. जाणवतात. आपला बघण्याचा दृष्टिकोन, आवाका ह्या सर्व गोष्टी इतरांपेक्षा थोड्याशा वेगळ्या असतात. हो, नक्की. आपण जास्त संवेदनशील असतो. हो. तुम्हाला असं वाटलं, की तुम्ही स्त्री असल्याचा तुम्हाला तसा फायदा ह्या न्यायवैद्यक शास्त्रामध्ये झालाय? कधी-कधी म्हणजे बलात्काराच्या केसेस तपासताना हे नेहमी जाणवत आलं, की एखाद्या स्त्रीवर अशा प्रकारचा अन्याय होतोच कसा? ही मनामध्ये नेहमी जाणीव येत गेली आणि त्यांची तपासणी करणं आणि जर एखाद्या पुरुषाला पकडून आणलं, त्याची तपासणी करणं, हे आमच्या कार्यक्षेत्रात येतं. इतर बऱ्याच जणांना वाटतं, की न्यायवैद्यक क्षेत्र म्हणजे फक्त पोस्टमॉर्टेम एक्झामिनेशन किंवा शवचिकित्सा. हं. तर तसं नाही. त्याच्यामध्ये क्लिनिकल फॉरेन्सिक मेडिसिन म्हणजे रुग्णालयीन न्यायवैद्यकशास्त्र आहे आणि अनेक प्रकारचे जखमा झालेली माणसं, अनेक प्रकारची विषबाधा झालेली माणसं ह्यांची सगळ्यांची तपासणी आम्ही करतो आणि त्यावर उपाय काय, अँटिडोट काय आहे ते आम्ही सांगतो. बरोबर. टॉक्सिकॉलॉजी हा एक तुमच्या अभ्यासाचा आणि विषय होता. विषय होता आणि अध्यापनाचा सुद्धा. हो, हो. कारण तुमच्याबद्दल तुमच्या विद्यार्थ्यांनी असं म्हटलेलं आहे, की हा विषय आम्हाला त्याच्यामध्ये रस निर्माण करणं हे तुमचं खूप मोठं कार्य आहे. हो. तर टॉक्सिकॉलॉजीबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे विषतंत्रज्ञान म्हणतात हां, त्याला. हां. विषविज्ञान पण म्हणतात. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, की एक बार होता तारदेव भागामध्ये हं. आणि तिथे 110 लोकांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाला होता. त्या सगळ्यांची शवचिकित्सा आम्ही केली, बऱ्याच जणांची त्यातल्या आणि त्यामध्ये मिथाईल अल्कोहोल निघाला. म्हणजे आम्ही काय करतो, हं. शवचिकित्सा करून झाली, की जे ऑर्गन्स आहेत, की पोटातला द्रव द्रव पदार्थ आहे किंवा इतर आतड्यामधला, तर ते सगळे आम्ही परीक्षणासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवतो. ती कालिनाला लॅब हं. आणि तिथे ती पाठवतो आणि मग ते रिपोर्ट आल्यानंतर कळतं, की अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये मिथाईल अल्कोहोल होता. हं. तर त्यामुळे लोकांचा मृत्यू झाला.
भोपाळच्या वायुगळतीमुळे इतके अनेक म्हणजे शेकड्याच्या वरती लोक त्या दुर्घटनेला बळी पडले. हो. तर अशा वेळेला सुद्धा फोरेन्सिक मेडिकल ऑफिसर्सचा त्याच्यामध्ये त्यांची काय भूमिका असते नेमकी? महत्त्वाचा सहभाग असतो, बरोबर. की त्याच्यामध्ये शवचिकित्सा करायला लागते आणि त्यातले आतले सॅम्पल घ्यायला लागतात, की नाकामधून कोणता वायू गेला आहे आतमध्ये, तर ते लंगचे सॅम्पल घ्यायला लागतात. तर अशा रीतीने ते सगळं संशोधन केल्यानंतर मृत्यूचं कारण कळतं आणि त्यातनं जे आम्हाला ज्ञान मिळतं, त्याचा उपयोग आम्हाला पुढे येणाऱ्या शवचिकित्सांसाठी बरोबर. करता येतो. म्हणजे आपण म्हणतो ना, डेड टीच द लिव्हिंग, ते आमच्या बाबतीत आम्हाला नेहमी अनुभवायला येतं. एका ठिकाणी तुम्ही असं लिहिलेलं आहे, की सतत माझा शवांशी संबंध आला हो. आणि सतत शवविच्छेदन, शवचिकित्सा ह्यामध्ये असताना मी मृत्यूकडे आणि पर्यायाने जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागले. अशा वेळेला मन स्थिर ठेवणं, हे तुम्ही कसं साधलत? वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन हे वेगळं ठेवता आलं पाहिजे. एकाचा दुसऱ्याला जो पूरक परिणाम साधता येईल तो साधला पाहिजे आणि तो फायदा मला नेहमी झाला. एक दिवस असा झाला, की मी 9:30 वाजता नायर हॉस्पिटलला पोहोचले. 2 पोलीस ऑफिसर वाट बघत होते गेटजवळ आणि त्यांनी मला विचारलं, "तुम्ही डॉक्टर आपटे मॅडम ना?" तर हो म्हटलं. हं. तर म्हटलं, "काय काम आहे?" ते म्हणाले, "27 मृतदेह तुमची वाट बघतायत." 27 बापरे! मृतदेह आणि त्यावेळेला माझ्याबरोबर कार्यरत फक्त एक डॉक्टर होता आणि त्याचं कौतुक असं, की त्या दिवशी त्याला खरं म्हणजे बरं नव्हतं. तो मला सांगायला आला होता, "मी रजा घेऊ का आज?" तर त्यांनी माझ्या देखत औषध घेतलं आणि तो माझ्याबरोबर कामाला उभा राहिला. त्यावेळेला करोनर नावाची पद्धती अस्तित्वात होती. हां. करोनर म्हणजे अपमृत्यू निर्णेता. तर ते स्वतः तिथे आले. त्यांनी सगळे कागदपत्र बघितले आणि ते म्हणाले, "ह्यामध्ये फक्त ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अपघात झालेला आहे, त्यामुळे मृत्यू झालेत. आत्मघात नाही आहे किंवा परघात नाही, म्हणजे सुसाईड नाही, होमिसाईड नाही." होमिसाईड. तर ते म्हणाले, "ओन्ली बाय एक्सटर्नल एक्झामिनेशन इफ यू कॅन आयडेंटिफाय द कॉज ऑफ डेथ, तर इंटरनल एक्झामिनेशन करू नका." आणि त्या बाबतीत असं झालं होतं, अनेक जणांच्या कवट्या फुटल्या होत्या आणि मेंदू दिसत होता. अनेक जणांच्या दोन्ही बाजूच्या बरगड्या तुटलेल्या होत्या. अनेक हाडांना फ्रॅक्चर झाली होती. नाकातोंडात सिमेंट आणि माती गेलेली होती. तर त्यामुळे हे मृत्यू झाले आणि ओन्ली बाय एक्सटर्नल एक्झामिनेशन वी कुड सर्टिफाय द कॉज ऑफ डेथ. तरीसुद्धा आम्हाला सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:30 इतका वेळ लागला आणि दरवेळेला आमचं एक अटायर असतं वेगळं. हं. प्लास्टिक एप्रन असतो, नंतर ग्लोव्ज घातलेले असतात, मास्क लावलेला असतो. तर तेव्हा आम्ही रायटर घेतले आमचे डॉक्टर कोणी, इतर म्हणजे त्यांना सगळी वैद्यकीय भाषा माहिती असते. हो. तर त्यांना आम्ही डिक्टेट करत गेलो आणि मग नंतर ते तपासून आम्ही सह्या केल्या. नाहीतर दरवेळेला ग्लोव्ज काढणं, रिपोर्ट लिहिणं हे म्हणजे रात्र झाली असती काम संपायला. तुम्ही इतके अनुभव घेतले असतील, इतके गुन्हे जवळून तुम्ही बघितले असतील, हो, अ, इतकी शवचिकित्सा केली असेल. ही शवचिकित्सा करताना ही जी गोष्ट आहे ती आपण शारीरिक किंवा फिजिकल अशी गोष्ट आहे, की हो. आपण डिसेक्शन करतो आणि त्याच्यातून आपल्याला काही गोष्टी आपल्याला कळतात. पण हे डिसेक्शन करत असतानाच, त्या खुणाची ओळख पटवून घेत असतानाच, त्या गुन्हेगाराची मानसिकताही कधीतरी समोर येत असेल. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण तुम्ही इंटॉक्सिकेशनविषयी, की कशाच्या तरी अंमलाखाली असताना हो, काही गुन्हे घडतात, काही विकृत माणसं काही गुन्हे हो, हो. घडवतात. तर ह्याच्याबद्दल काय तुम्ही सांगाल? नाही, म्हणजे ही नक्की विकृती आहे ह्यात शंकाच नाही, की कुठल्याही प्रकारचा गुन्हा आपण कधी करत नाही. पण त्या लोकांच्या हातून तो होतो. त्यामुळे त्यांची मनोवृत्ती वेगळी असते आणि कधी-कधी औषधाच्या अंमलाखाली त्यांच्या मनावर परिणाम होतो आणि त्यामुळे अगदी लहानसं कारण झालं तरी ते कोणाला तरी भोसकतात तरुण. ते आम्ही बघितलेलं आहे, अशा गोष्टी. अशी चिकित्सा करत असताना कधीतरी एखादी गोष्ट अशी मनावरती अगदी कोरली गेली, की ज्याने फार खजील वाटतं किंवा वाईट वाटतं, हो. असा एखादा प्रसंग आहे? हो, आठवतोय मला. ऐन दिवाळीचा दिवस होता. सकाळी घरचे अभ्यंग स्नान, फराळ म्हणजे मी स्वतः पदार्थ करत असे तेव्हा 8-10 पदार्थ फराळाचे
आणि ते केल्यानंतर मी तिथे कामाला गेले, तर जिथे शवचिकित्सा होते त्या कक्षाच्या बाहेर अनेक बायका मला दिसल्या. तर हं. मला आश्चर्य वाटलं, बायका कधी येत नाहीत त्या ठिकाणी. तर मी बघितलं, नंतर आज जाऊन बघितलं काय केस आहे, तर 26 वर्षाची एक तरुणी होती, विवाहित. आणि तिने चाळीत राहत होती. तिने घराची झाडलोट केली आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे ती कठड्याजवळ कचरा खाली टाकायला गेली. तर त्यावेळेला दुरुस्ती मंडळाच्या ताब्यात ती चाळ होती. सगळ्यांना व्हेकेट करायची नोटीस दिली होती, पण सगळे लोक गेले नाही. तर त्यामुळे असं झालं, की त्यावेळेला ती बाई खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर जेव्हा शवचिकित्सा केली आणि मी बाहेर आले, तर मृत्यूचं कारण उघड होतं, मेंदूला इंजरी झाली होती तिच्या. आणि मी बाहेर आल्यानंतर त्या बायका एकदम माझ्याजवळ आल्या. मी म्हटलं, "काय काम आहे?" तर ते म्हणाले, "ती गरोदर होती ना?" तर म्हटलं, "होती." "किती महिने झाले होते?" म्हटलं, "साधारण 7 महिने झाले होते." "मुलगा होता का मुलगी?" जेव्हा मी सांगितलं मुलगा होता, तेव्हा त्या बायका रडायला लागल्या. मी त्यांना म्हटलं, "तुमची 26-27 वर्षाची सून गेली त्याचं तुम्हाला दुःख नाही. पण न बघितलेला नातू, मुलगा बघ, तर त्याबद्दल तुम्हाला दुःख वाटतं, ही चुकीची गोष्ट आहे. ती सून गेली याचं तुम्हाला दुःख झालं पाहिजे." हे किती खरं आहे कारण मला वाटतं आपण सतत मगासपासून जेव्हा न्यायवैद्यकशास्त्राबद्दल बोलत होतो, तेव्हा सतत आपण गुन्ह्यांबद्दल बोलत होतो, हो, गुन्हेगारांबद्दल बोलत होतो, हो, त्यांच्यातल्या विकृतींबद्दल बोलत हो, होतो. हो. पण हे जे समाजमनस जे आहे, हो ना. जे थोडंसं अस्थिर आहे असं मला वाटतं किंवा न्याय्य नाही काही गोष्टींच्या बद्दल. तुमच्या फक्त चिकित्सेमुळे कुणाला तरी न्याय मिळालाय आणि त्याचा तुम्हाला आनंद झालाय. हो. अशाही काही गोष्टी असतील. अशा असा काही काही गोष्टी प्रसंग नेहमी आठवतोय? होतात म्हणजे, की विषबाधा झालेली असते. ती कोणी केली ते नंतर लक्षात येतं. किंवा काही प्रकारच्या जखमा, आता जेव्हा मुंबईमध्ये दंगली झाल्या होत्या, तेव्हा मी ॲम्ब्युलन्समधून तिथे जाऊन शवचिकित्सा करून परत आलेली आहे. की शवचिकित्सा करून मृतदेह शक्य तितक्या लवकर नातेवाईकांच्या ताब्यात मिळाला, ही इच्छा होती कायम. तर त्यावेळेला एकेका मृतदेहावर 50-54 इतक्या जखमा होत्या आणि त्या प्रत्येक जखमेचं वर्णन करायला लागतं आणि ती कशामुळे झालेली असतील ह्याच्याबद्दलही आपलं मत द्यायला लागतं. तर ते आम्ही करत आलो. कित्येकदा असं असेल की बळी पडलेले जे लोक असतील ते कुठल्या तरी आजारांमधून दुर्धर आजारांमधून जात असतील तर काही रोग त्याच्यातले असे असतील की जे संसर्गजन्य असतील की हो, जे मरणानंतर सुद्धा त्याचा हो, प्रभाव होऊ शकतो हो. किंवा काही होऊ शकतं. अशा वेळेला तुम्ही कशा पद्धतीने काळजी घ्यायचात? स्वतःची काळजी नेहमी घ्यायची आणि स्वतः अशी काळजी घ्यायची की वेगळा आमचा अटायर असतो, तो घालायचा. प्लॅस्टिक एप्रन असतो, म्हणजे मग आपल्या कपड्यांवर डाग वगैरे पडू शकत नाही आणि जंतुसंपर्क कमी होतो. आणि मी घरामध्ये मुलांना नेहमी सांगितलेलं असायचं, माझ्याजवळ आई करून यायचं नाही. मी जेव्हा हातपाय धुईन, कपडे बदलीन त्यानंतरच माझ्याजवळ यायचं. तर ती त्यांना सवय होती. इतक्या मोठ्या कारकिर्दीमध्ये तुम्ही बघितलं असेल की तंत्रज्ञान प्रगत व्हायला लागलं. त्या प्रगत तंत्रज्ञानाचा तुमच्या क्षेत्रात तुम्हाला फायदा करून घेता आला का? म्हणजे काही काय, आता मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन आम्ही नेहमी करत होतो, की प्रत्येक म्हणजे लिव्हर असू दे, किडनी असू दे, हार्ट असू दे, प्रत्येकाचा छेद घेतलेला स्लाईड तयार केलेलं त्याची तपासणी मी करत होते नेहमी. इतर सगळे लोक करतात असं नाही. पण मी एम-डी पॅथॉलॉजीमध्ये केलं असल्यामुळे मला ती सवय होती. तर ते करून मी ते सगळे रिपोर्ट लिहित होते नेहमी. आणि त्याच्यामध्ये काही काही रोग दिसून यायचे कधी-कधी, म्हणजे अनपेक्षितपणे. आता लंग्सला टीबीचा संसर्ग आहे. उपद्रव झालेला आम्ही अनेक शवांमध्ये बघितलाय. तर ती आम्हाला भीती असायची, आपल्याला नाही ना होणार काही. पण ती आम्ही काळजी घेत होतो, नेहमी मास्क लावत होतो आणि त्यामुळे फायदा झाला. तेही मला तुम्हाला विचारायचं होतं, की घरातली शिस्त हं. ही आपल्या डिपार्टमेंटमध्ये न्यायची आणि डिपार्टमेंटमधली शिस्त हो, आपल्या घरामध्ये हो, सांभाळायची. हो. ही गोष्ट तुम्ही नेहमी केलीत असं तुम्ही नेहमी केली. म्हणालात. तर मग त्या शिस्तीचा मुलांना किंवा डिपार्टमेंटमधल्या माणसांना कधी त्रास झाला? दोघांनाही फायदा झाला. फायदाच झाला. फायदा झाला, त्रास नाही झाला कधी. खरंय. म्हणजे माझी अशी प्रसिद्धी होती, मी जिथे आधी राहत होते,
तर तिथे लोक म्हणायची की खांद्यावर पर्स टाकून ही निघाली की समजायचं 8:45 वाजले. वसुधाताई, न्याय वैद्यक शास्त्रातल्या तुम्ही महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला डॉक्टर, वुमन ऑफ द मिलेनियम, महाराष्ट्र रत्न पुरस्कार, हिरकणी पुरस्कार, राज्यपालांच्या हस्ते इतका मोठा सन्मान, अशा अनेक सन्मानांनी तुम्ही विभूषित आहात. ही एवढी मोठी कारकीर्द आणि अत्यंत जिथे सन्मान मिळालेले आहेत, पुरस्कार हं, मिळालेले हं. आहेत, आत्ता तुम्हाला अजूनही काहीतरी करणं आवश्यक आहे किंवा समाजाशी जोडलेलं असावं असं वाटतं का? नाही, काय होतं आत्तापर्यंत माझे अनेक ठिकाणी व्याख्यानं व्हायची. तर त्यातून मी प्रबोधन करायचा प्रयत्न करते आणि न्यायवैद्यक शास्त्राबद्दल जे गैरसमज आहेत ते दूर करायचा प्रयत्न मी नेहमी करते. माझे वडील IAS ऑफिसर होते, माझी आई मानसशास्त्रज्ञ होती. तेव्हा पण आम्ही त्यांना विचारायचो, की इतकं साधं नसतं स्विच ऑन आणि स्विच ऑफ करणं. त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी गोष्टी कारणीभूत ठरतात किंवा सहाय्यभूत ठरतात आयुष्यातल्या. तुमची रसिकता असेल, एखादी कला असेल. हो, हो, तुमच्या घरामध्ये तुम्ही विणलेल्या गोष्टी दिसतात. हो. तुम्ही गाता, चित्र. हो, तुम्ही लिहिता. हो. तुम्हाला ह्याच्यातलं सगळ्यात काय आवडतं? सगळंच आवडतं. म्हणजे न्यायवैद्यक शास्त्र तर आवडलंच मला. हो. पण इतर सगळ्या कला करायला मला आवडतात. म्हणजे माझा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालाय आणि नायर हॉस्पिटलमध्ये जिथे मी काम करत होते, 32 वर्ष काम केलं. तर जेव्हा 75 वर्ष झाली नायर हॉस्पिटलला, तेव्हा मी एक काव्य केलं होतं हं. आणि ते काव्य मी स्वतः गाऊन दाखवलं होतं तिथे हं. समारंभामध्ये. तर तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी तिथे आले होते आणि ते नंतर मला म्हणाले, "तुमचा काव्याचा कागद मला द्या, मला वाचायचं आहे." आणि त्यांनी ॲप्रिशिएट केलं. तुम्ही या क्षेत्रात आल्यानंतर खूप इतर महिलांचाही हुरूप वाढला असेल आणि त्यांनाही वाटलं असेल, की आपण ह्या क्षेत्रात यावं असं. तुम्हाला त्या निर्णयासाठी कारणीभूत होताना तुम्हाला नेमकं कसं वाटतं? चांगलं वाटलं. काही-काही मुली मला येऊन पायाला हात लावून नमस्कार करून गेल्या, की "आम्ही तुमच्यासारखं या क्षेत्रात आता प्रवेश करतोय, तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या." आणि ते इथे घरी येऊन नमस्कार करून गेले. मला आता हे ऐकताना सुद्धा अंगावरती काटा आला. तुम्हाला किती किती कृतार्थ वाटत असेल ह्या गोष्टींनी. बरेचदा आपण आपल्या व्यक्तिमत्वातल्या काही गोष्टी क्षेत्राला देतो हो, आणि क्षेत्र आपल्याला काही गोष्टी नक्की, देतं. नक्की. तर तुम्हाला न्यायवैद्यक शास्त्रात तुम्ही असल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वावरती त्याचा काय परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं? नक्कीच झाला परिणाम. कारण एक गोष्ट नेहमी जाणवत गेली, की मृत्यूचा घाला कोणावरही, केव्हाही, कुठेही, कशामुळेही, कोणामुळेही पडू शकतो. तर त्यामुळे जीवन जगणं हे महत्त्वाचं आहे आणि जीवनातला प्रत्येक क्षण आनंदाने घालवता आला आणि चांगल्या रीतीने वापरता आला, तर त्याचा निश्चित फायदा आपल्याला होतो आणि त्यातून आनंद मिळतो. म्हणून मी नेहमी हा प्रयत्न केला, की मृत्यू अपरिहार्य आहे. प्रत्येकाला कधी ना कधी येणार. पण म्हणून जीवन प्रवासाचं गंतव्यस्थान म्हणून मृत्यूकडे बघायचं नाही. तर जो वाट्याला आपल्या आलेला आहे वेळ, त्याचा अतिशय उत्तम रीतीने वापर केला पाहिजे आणि आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवनाची आनंद यात्रा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आता तुमच्याबरोबर मी चर्चा करते तर तो आनंद यात्रेचाच एक भाग आहे आणि त्यामुळे मला आनंद वाटतोय, की तुमच्याबरोबर मी चर्चा करते आणि इतरांना ह्याचं ज्ञान मिळत आहे. किती गोड बोलताय तुम्ही. म्हणजे मी ह्याला काय नाव देऊ? की ह्याला मी तत्वज्ञान म्हणू? की मी ह्याला कविता म्हणू? की मी ह्याला ज्ञान म्हणू? हे मला कळत नाहीये. जीवनाचं तत्वज्ञान. तुम्ही मगाशी असं म्हणाला होतात आपल्या गप्पांमध्ये, की गुन्हेगारी जगत तुम्ही जे जवळून बघितलंय, गुन्हेगारांची संख्या आणि गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढते आहे. ही गुन्हेगारी कमी व्हावी, ह्याच्यासाठी काय आपण केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? समाज प्रबोधन. प्रत्येक वेळेला जिथे माझी व्याख्यानं होतात तेव्हा मी प्रबोधन करण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक पुरुषाला ही जाणीव पाहिजे, की जो प्रसंग आपली आई, बहीण, मैत्रीण, मुलगी, भाची ह्यांच्यावर आलेला आपल्याला सहन होणार नाही, तो प्रसंग आपल्या हातून कोणावरही येता कामा नये. म्हणजे मला हे स्त्रियांविरुद्ध होणारे गुन्हे यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं, की ज्या प्रकारे लोकं त्यांचा वापर करतात किंवा त्यांच्याशी वागतात, तर ते आपल्याला टाळता आलं पाहिजे आणि ह्यासाठी आवश्यकता आहे ती समाज प्रबोधनाची. मी जेव्हा रिटायर झाले,
निवृत्त झाले तेव्हा मला एक ऑफर होती की मी न्यायवैद्यकशास्त्रावर एक पुस्तक लिहावं हां. आणि त्याच्यामध्ये लॉ बद्दलचं जे सगळं आहे वेगवेगळे कायदे की सेक्शन 375 इंडियन पिनल कोड म्हणजे काय, तर हां. अशा रीतीचं सगळं तिथे स्पष्टीकरण करून द्यावं असं होतं. पण त्याच वेळेला मला दुसरी एक ऑफर आली की मराठीतून तुम्ही लिहाल का, तर हां. ते मी लिहिलं आणि त्यामुळे नंतर माझं ते पुस्तक प्रसिद्ध झालं. जेव्हा कुणीतरी काम करून घरी परततं, मग ते आई असेल किंवा बाबा हं. किंवा कुणीतरी प्रवास करून येतं, हो. तेव्हा आपण नेहमी असं विचारतो, "कसा झाला प्रवास?" किंवा हं. "कसा होता तुमचा आजचा दिवस?" आणि ते जे शेअरिंग होतं, की हो. कामाच्या ठिकाणी आज काय-काय घडलं, हो. हे आपण घरी येऊन जेव्हा सांगतो, तेव्हा एक थोडंसं अ, आपण आपल्याला अनवाइंड करतो, आपण हो. त्याच्यातून हो. थोडेसे बाहेर येतो आणि ह्या अशा गप्पा कधी-कधी रंगतात. पण तुमचं क्षेत्र असं होतं, हो. की कामाच्या क्षेत्रामध्ये काय घडलं, आजच्या दिवसात काय घडलं, हां. ते घरी येऊन आनंदाने सांगावं अशा कुठल्या नाही, बाबी नाही. कधीच नसतील. नसायचं ते. मग तो तुमचा कसा असायचा संवाद घरी आल्यानंतर? म्हणजे घरी आल्यानंतर आज काय खूप काम होतं का? तर मी म्हणायचे, "हो, होतं. खूप काम होतं." पण मी खूप डिटेल्स कधी मुलांना सांगितले नाहीत. मिस्टर आपट्यांना सांगत होते, पण मुलांना मी सांगत नव्हते मुद्दाम कधी. मुलांना कधी नेमकं तुम्ही तुमच्या क्षेत्राबद्दल सांगितलत, की तुम्ही कारण आता तुमचा मुलगाही डॉक्टर आहे, सूनही हो. डॉक्टर आहे. तेही वैद्यक क्षेत्रामध्येच आहेत. तर केव्हा वयाच्या कुठल्या मुलांच्या वयाच्या त्यांना कुठल्या टप्प्यावरती म्हणजे त्यांना कळलं? मुलांना हे माहिती होतं, की आपली आई महाराष्ट्रात पहिली डॉक्टर आहे ह्या क्षेत्रातली. हे मुलांना नेहमी माहिती होतं आणि त्यांनी माझ्या मुलाखती वगैरे सगळ्या वाचलेल्या. पण त्यांनी कधी मला प्रश्न नाही विचारले असे, की हं, आज किती डेड बॉडीज बघितल्या किंवा किती मृतदेह असं नाही कधी विचारलं. बरोबर. नाही, मला वाटतं तेवढं भान मुलांनाही असतं. हो, हो. मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आता आलेलो आहोत. मी म्हटलं तसं आपण खूप गंभीर गप्पा मारल्या आणि छान गप्पा मारल्या. हो. छोटासा रॅपिड फायर मला तुमच्याबरोबर करायचा आहे. करा ना, जरूर. म्हणजे मला फायरिंगची सवय आहे. आवडतं सहलीचं ठिकाण? हिमाचल प्रदेश खूप आवडतो. बर्फ बघायला मिळतो तिथे आणि तिथे मी अनेकदा गेले. आयुष्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वक्तृत्व स्पर्धेत केलेलं पहिलं भाषण, त्याचा विषय. पहिलं भाषण होतं, की शालेय शिक्षण कसं घ्यावं याबद्दल भाषण होतं. आवडता हिरो? आवडता हिरो कोणीच नाही. मी कोणीच नाही. आवडती अभिनेत्री? कोणीच नाही. तुम्हाला सिनेमा कधीच आवडला नाही? जास्त नाही आवडत मला बघायला. अंधेरी की दादर? अंधेरी, पुणे की मुंबई? मुंबई. पण म्हणजे माझा जन्म पुण्यातला. मी जन्माने पुणेकर आहे. पण मला मुंबई आवडते. सेम माझ्यासारखं. आता ही झाली होती आपली गंमतशीर चर्चा आणि रॅपिड फायर. पण तुमच्या व्यक्तिमत्वातला एक अतिशय आकर्षक असा भाग आहे तो म्हणजे तुम्ही कविता लिहिता आणि तुम्ही गाता. हं. या दोन्ही गोष्टी मला करता येत नसल्यामुळे आणि त्या आवडत असल्यामुळे मला आणखीनच त्याच्याबद्दल आकर्षण आहे. हं. तर आपण कार्यक्रमाची सांगता करताना तुम्ही तुमची एखादी कविता गाल? प्रयत्न करते. नक्की. आर्तविराणी गात एकली उदास कातर वेळी धूसर परिसर रिक्त नभांगण सूर्य लोपला चंद्र आला प्रकाश सरला तिमिर पसरला गगनाच्या गाभारी गगनाच्या गाभारी कातर वेळी. किती सुंदर. तुम्ही हे गायच्या आधी तुम्ही म्हणत होतात, की तुम्हाला वाटत नाहीये, की तुम्ही गाऊ नाही, शकाल असं. खोकला पण झालाय तुम्ही थोडा. इतक्या सुंदर गायलात ह्या. खूप खूप धन्यवाद वसुधाताई. आमच्या सगळ्यांच्या तर्फे आम्हाला तुम्हाला एक छोटीशी भेट द्यायची आहे आणि तुमच्या ह्या गाण्याशी त्याचा थोडासा संबंध आहे. अरे वा. ते आधी सांगते आणि मग तुम्हाला भेट हो, देते. हो. रवींद्रनाथ टागोरांची एक कविता अशी आहे, की जेव्हा सूर्य मावळायला लागतो, तेव्हा सगळेजण घाबरतात आणि म्हणतात, की आता सगळीकडे अंधकार निर्माण होईल आणि काहीच दिसणार नाही. त्यावेळेला एक छोटीशी मिणमिणती पणती पुढे येते
आणि ती म्हणते, कशाला काळजी करता, तुमच्या आयुष्यातला तिमिर जो आहे तो नाहीसा करायला मी आहे पुरेशी. छान. तुम्ही तुमच्या कामातून अशी कित्येक जीवनं उजळली असतील. न्यायदानाचं कार्य हे सगळ्यात पवित्र कार्य असं मानलं हो. जातं. ते करण्यासाठी तुमचं कार्यक्षेत्र आणि तुमची कारकीर्द ही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही मोलाची कामगिरी केलेली आहे आणि कित्येक तरुणींना तुम्ही हुरूप दिलेला आहे, हो. वाट दाखवलेली आहे. त्याच्यामुळे आमच्यातर्फे तुम्हाला एक सुंदर चित्र आम्ही भेट देऊ इच्छितो. आमची मैत्रीण प्रज्ञा राजे ही एक प्रख्यात चित्रकर्ती आहे अरे वा. आणि हां. तिने हे चित्र काढलेलं आहे. शंख अशी हो तिची हो, सिरीज आहे. सुंदर आहे हो. कल्पना छान आहे. अत्यंत साक्षेपी, अभ्यासू आणि दिग्गज असं एक व्यक्तिमत्व आज आपण जवळून बघितलं. वसुधाताईंचे तर मी मनापासून आभार मानलेलेच आहेत. जाई काजळ आणि स्मृतिगंध प्रस्तुत प्रोवर्तन या कार्यक्रमातला हा पहिला एपिसोड, पहिला भाग हा तुम्हाला कसा वाटला ह्याच्याबद्दल आम्हाला नक्कीच कळवा.